राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 8,98,000 रुपयांचे प्रभाग क्रमांक 22 येथील रामवाडी अंबाबाई देवी मंदिराच्या पाठीमागील परिसरात ड्रेनेज लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला। गेल्या काही वर्षांपासून या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याची येथील स्थानिक रहिवाशांची मागणी होती। शिवाय आरोग्याच्या दृष्टीने तेथील नागरिकांच्या समस्या दूर झाल्या, त्यामुळे स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे मनोगत यावेळी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केली। गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्या भेडसावत होती। नागरिकांनी वारंवार मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही सातत्यानं ड्रेनेजच्या समस्येसंदर्भात नागरिकांनी तक्रारी मांडलेल्या होत्या। त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज प्रत्यक्ष रूपात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत ड्रेनेजच्या रकमेसाठी 8,98,000ची तरतूद या ठिकाणी प्रत्यक्षात केलेली आहे। आणि गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्याबद्दल नागरिक सातत्यानं तक्रार मांडत होते। त्या नागरिकांच्या तक्रारीचं प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी आज कामाची शुभारंभ या भागातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे। या प्रसंगी सुनीता कांबळे, मालती सारवडकर, नूरजहां शेख, सुवर्णा शितोळे, सीताबाई शितोळे, मीना बनसोडे, दीपा स्वामी, वत्सला गायकवाड, विमलताई कांबळे, सुनंदा माळंत्री, सुदर्शन माळगे, सखुबाई कांबळे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते।